शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना मंडणगड तालुक्यातून समोर आली आहे। आपल्या शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी दीपक अंकुश गर्जे या शिक्षकावर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी ही घरी वापरत असलेल्या आपल्या आजीच्या मोबाईलवर संशयित आरोपी शिक्षक दीपक गर्जे याने मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यास सुरुवात केली होती। सुरुवातीला आय लाईक यू आणि हाय असे मेसेज पाठवून विद्यार्थिनीला आकर्षित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाने नंतरच्या काळात तू खूप छान दिसतेस, तू माझ्या वयाची असतीस तर तुझ्याशी लग्न केले असते अशा प्रकारचे अत्यंत खालच्या पातळीवरील संदेश पाठवून तिची मानसिक छळवणूक केली। घाबरलेल्या विद्यार्थिनीने धीर एकवटून सर्व प्रकार आपल्या मामाला सांगितला आणि त्यानंतर आजीच्या मदतीने मंडणगड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली। या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 75(1), कलम 75(2), कलम 78(2) आणि बालकांच्या लैंगिक अपराधापासून संरक्षण पोक्सो कायदा 2012च्या कलम 12 नुसार गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत। शिक्षण देणाऱ्या जबाबदार पदावर असलेल्या शिक्षकानेच अशा प्रकारची कृत्य केल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे।